लास्ट टाइम काही एक्झाम्पल दिले होते, झाले सॉल्व? होमवर्कचे एक्झाम्पल. कोणते कोणते एक्झाम्पल होते? बरं, चला एक्झाम्पल सांगायचे पटापट. किती एक्झाम्पल दिले? 3. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3. चला. बरोबर पुढे LHS कन्सिडर केल्यावर काय मिळालं बघा? cot A into cot 4a minus plus 1 upon cot A into cot 4a minus 4a. चला पुढे सांगा पटापट. Written cot in terms of sin and cos. Okay. Then sin A cos A upon sin A into cos 4a sin 4a plus 1 divided by cos A into cos 4a upon sin A into sin 4a minus क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरं, cos A into cos 4a plus sin A into sin 4a divided by sin A into sin 4a whole divided by cos A into cos 4a minus sin A into sin 4a divided by sin A into sin 4a. The same term will be get cancelled. Then remaining term cos A into cos 4a plus sin A sin 4a upon cos A into cos 4a minus sin A into sin 4a. The numerator is a formula cos A minus B. What is cos A? A बरोबर. B काय? cos sin मध्ये प्लस असला की इकडे मायनस असतं, बरोबर. मग cos A minus upon A plus 4a that's equals to cos minus 3 upon cos, but cos of minus theta cos theta. निगेटिव्हचा अँगलचा कॉस मध्ये काही फरक पडत नाही. मग इक्वल टू काय येणार? cos 3a upon which is equals to r. कळतंय? ओके. नाव हे RHS झाले. म्हणजे आपण फक्त लॉजिकली एक एक्झाम्पल याच्यावरून साइन आणि साइनचं एक्झाम्पल होतं बघा, त्याच्यावरून आपण इकडे आणलो इथपर्यंत पोहोचतो. ओके ना. पुढचं एक्झाम्पल सांगायचं. cos याची ऍडजस्टमेंट डोक्यात कोरून ठेवायला हवं. ही ऍडजस्टमेंट, कारण ही ऍडजस्टमेंट आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरावी लागेल, परत यूज करावी लागेल. जेवढा मॅक्झिमम तुम्ही यांचा वापर करणार तेवढा तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये सोल्युशन काढायला इझी जाणार आहे. ओके. नाव LHS कन्सिडर केल्यावर cos 15 degree minus sin 15 degree upon cos 15 degree plus sin, then divide numerator and denominator by cos 15 degree. Then cos 15 upon cos 15 is 1 minus sin 15 upon cos 15 is upon 1 plus tan 15 degree. याला 1 ने मल्टिप्लाय करा. तर दोघं ठिकाणी 1 च्या व्हॅल्यूज काय पुट केल्यात? tan 45 minus tan 15 upon 1 plus tan
45 into tan 15. It just look like tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. That equals to tan 45 minus 15. Then equals to tan 30. सोपं एक्झाम्पल कळत आहे. पुढे cos plus x cos pi by 4 minus x equals to root 2 cos x. याच्यात लॉजिकच नव्हतं. सरळ सरळ डायरेक्ट कुठल्या तरी ॲन्सर तुम्हाला root 2 cos x मिळेल. बरोबर. डायरेक्ट व्हॅल्यू सिम्प्लिफाय केलं तरी a plus b a minus b पुट केला व्हॅल्यू डायरेक्ट मिळतात. बरोबर. चला पुढे किती एक्झाम्पल झाले. 70 होते का. ठीक. चला पुढे कंटिन्यू करू. पुढचे 2-3 एक्झाम्पल आहेत. त्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला LHS RHS नाही करायचं. नेमकं हे चला सांगा. cos A plus b cos pi by 4 into cos x minus sin pi by 4 into sin x plus cos pi by 4 into cos x cos x plus sin pi by 4 okay. Here it is as well. Okay, then these two terms will get okay. Remaining what is this 1 upon root 2 cos x plus cos x. That's 2 times upon root 2 into cos x. बरोबर. That's 2 can be written as root 2 into root 2. Thus root 2 into root 2 upon root 2 into cos x. 1 root 2 get cancelled. Root 2 into cos x. 2 can be written as root 2 into root 2. Root 2 into root 2 is 2. He adjustment आहे ना. हो वाटलं होतं. कळतंय काय. 2 ला लिहिताना root 2 into root 2 लिहिला. एक root 2 कॅन्सल. फायनल आन्सर मिळतो. बरोबर. पुढचे जे एक्झाम्पल मी घेतोय त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला LHS RHS न घेता दोघं एकाच वेळी घ्यायचे. फायनल आन्सर डायरेक्ट मिळून जातात. ओके. एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये आपल्याला 2-3 एक्झाम्पल आहेत. त्या 2-3 एक्झाम्पल मध्ये ऍडजस्टमेंट सेम प्रकारे राहणार. त्याच्यात जास्त चेंजेस करायची गरज नाही. मग चला tan A theta 17 number 18 tan A theta minus tan phi theta minus tan 3 theta equals to tan A theta into tan phi theta into tan 3 theta. लक्षात घ्या इकडे सबट्रॅक्शन आहे तर एका बाजूला प्रॉडक्ट आहे. एकदम सोपं एक्झाम्पल असेल पण इझिली कळलं. 8 theta 5 theta 3 theta tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equals to tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. ओके. याच्यातला जो सर्वात मोठा अँगल आहे तो शोधायचा. कोणता आहे सर्वात मोठा अँगल. 8 अँगल किती 8. 3 अँगल आहेत आपल्याकडे. कोणते कोणते 8 5 3. त्याच्यातला मोठा शोधायचा आहे. त्या मोठ्याला 5 आणि 3 च्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. कसं लिहिता
5 प्लस 3 मोठ्याला लक्षात घ्या 8 कॅन बी रिटन ॲज 5 प्लस 3 बरोबर ना. मग मी कन्सिडर करतोय 8 थीटा इज इक्वल्स टू 5 थीटा प्लस 3 थीटा. लक्षात घ्या हा स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. LHS RHS ने सॉल्व्ह होणार नाही. याला सॉल्व्ह करताना आपल्याला अँगल्सचा वापर करून मग सॉल्व्ह करायचा आहे. दोघं बाजूला टॅन अप्लाय करतो. काय टॅन तर टॅन 8 थीटा इज इक्वल्स टू टॅन 5 थीटा प्लस 3 थीटा. यांच्या दोघांमध्ये टॅन A प्लस बी वापरू. सांगा टॅन A प्लस बी सांगा. टॅन 5 थीटा प्लस टॅन अपॉन टॅन बरोबर. इकडे कोण होता हा डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय करतो बरोबर. टॅन 8 थीटा इनटू डिनॉमिनेटर डिवाइड होता इकडे त्यांना मल्टिप्लाय 1 मायनस टॅन इनटू टॅन इक्वल्स टू टॅन 5 थीटा प्लस टॅन 3 थीटा. झालं इथपर्यंत. हा टॅन 8 थीटा आतमध्ये मल्टिप्लाय करा आतमध्ये मल्टिप्लाय बघा बरं. टॅन 8 थीटा मायनस याला पण मल्टिप्लाय टॅन 8 थीटा इंटू टॅन 5 थीटा इंटू टॅन बरोबर. दोघांना मल्टिप्लाय होईल ना बाहेरची टर्म डिस्ट्रीब्यूट. ओके 1 इंटू टॅन 8 थीटा इज टॅन 8 थीटा मायनस टॅन 5 थीटा इंटू टॅन 3 थीटाला मल्टिप्लाय झाला 5 थीटा इंटू टॅन. ओके इक्वल्स टू टॅन 5 थीटा प्लस टॅन 3 थीटा बरोबर. ओके नाउ व्यवस्थित बघा ही टर्म निगेटिव्ह मध्ये आहे. तिकडे जाताना पॉझिटिव्ह तिकडचे दोघं टर्म पॉझिटिव्ह इकडे येताना त्या दोघं टर्म इकडे पाठवणार. इकडे टॅन 8 थीटा तसाच तसा टॅन ही टर्म तशीच तशी तिकडच्या बाजूला पाठवणार टॅन 8 थीटा प्लस टॅन इंटू बघा बरं हेच प्रूव्ह करायचं आहे. हेच प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या मी काय केलं जो मोठा अँगल होता त्याला स्प्लिट केलं 5 प्लस 3 मध्ये बरोबर. नंतर 8 थीटा दोघा बाजूला टॅन अप्लाय केला. यांच्या दोघांमध्ये टॅन A प्लस बी टॅन A प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन A इंटू टॅन बी बरोबर. डिनॉमिनेटरची टर्म इकडे त्यांना मल्टिप्लाय झाली. टॅन 8 थीटा याला काय झाला आतमध्ये मल्टिप्लाय मल्टिप्लाय दोघांना झाला. मल्टिप्लाय केल्यानंतर इकडची टर्म तशीच तशी राहिली. मल्टिप्लाय केल्यानंतर ही जर पूर्ण टर्म निगेटिव्ह मध्ये होती तिकडे टर्म प्रॉडक्ट मध्ये होत्या तिकडे जाताना त्या प्लस मध्ये गेल्या. ओके आणि या दोघं पॉझिटिव्ह टर्म इकडे त्यांना निगेटिव्ह मध्ये आल्या. जे मला पाहिजे होतं ते प्रूव्ह होऊन जातं. कळतंय बरोबर आहे का. नक्की पुढचं एक्झाम्पल हे तुमच्यासाठी असेल. कसं असेल ते बघा विचार करा आणि मग सांगा. सोपं एक्झाम्पल आहे अवघड आहे असंच काहीतरी असेल पण खूप सेम फॉर्मॅट मध्ये असेल. tan 10 डिग्री प्लस tan 35 डिग्री प्लस tan 10 into tan 35 is equals to 1. काय करता येईल सांगा ना याच्यात. सेम एक्झाम्पल आहे पण इथे काही थीटा होता इथे पर्टिक्युलर अँगल दिला बरोबर ना. डोक्यात काय क्लिक होतंय मला ते सांगायचं. इकडे लक्ष द्या. पण आपल्याला पाहिजे तसे अँगल नाही मिळत ना याच्यामध्ये बरोबर. इक्वल टू 1 पण आहे. ओके अजून एक अँगल येतोय की दोन अँगलचे ऍडिशन मला या दोघांमध्ये स्प्लिट करता येते 10 आणि 35 मध्ये. 10 आणि 35 जर दोघांची ऍडिशन केली तर काय ऑब्वियस आहे 45 ऍडजस्ट होऊ शकतो. 45 ऍडजस्ट होऊ शकतो. जर मी 8 च्या ऐवजी 45 घेतला 10 प्लस 35 बरोबर. मग इथे tan 45 काय होईल होऊन जातो ऍडजस्ट
बरोबर. इकडे ए प्लस बी वापरला, ए प्लस बी वापरला, जसं आता इथे स्प्लिट केलं तसं स्प्लिट करत गेलं, फायनल आन्सर परत असं काहीतरी मिळेल. बरोबर. मग तुम्ही काय करणार याच्यामध्ये, फक्त कन्सिडर करणार काय, 45 डिग्री इज इक्वल्स टू 10 डिग्री प्लस, म्हणजे लॉजिक लावा बऱ्याचशा एक्झाम्पल मध्ये. ओके, मी हे स्पेसिफिकली सेपरेट का ठेवतोय, कारण हे लॉजिकल आहे कसं स्प्लिट करायचं. बरोबर. हे इन जनरल घेतलं. अजून असं एक एक्झाम्पल आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल. ओके ना. मग दोघं बाजूला परत इक्वल्स टू tan प्लस tan 35 अपॉन, आपण डायरेक्ट अप्लाय केले ना, 10 प्लस 35. ओके, दॅट्स व्हॉट इज इक्वल्स टू tan 10 प्लस अपॉन tan 35. ओके, डिनॉमिनेटर इकडे येताना 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार आहे, तसंच तसं इकडे घेऊया. 1 मायनस tan 10 इंटू tan 35 इक्वल्स टू tan 10 प्लस tan 35. ही निगेटिव्हची टर्म तिकडे जाऊ, निगेटिव्हची टर्म तिकडे, इकडे कोण राहील, 1 इज इक्वल्स टू tan 10 प्लस tan 35 प्लस tan 10 इंटू tan 35. बघा बरं, हे सुरू करायचं होतं. tan 10 प्लस tan 35 प्लस tan 10 इंटू tan 35 इक्वल टू 1. लिहिताना फक्त त्याला इकडे लिहा, 1 ला तिकडे लिहा. जस्ट वी हॅव टू प्रूव्ह इट. कळत आहे, लक्षात घ्या. प्रूफ आहे, सोपे प्रूफ आहेत, फक्त लॉजिक व्यवस्थित लावा. ओके, चला पुढचं एक्झाम्पल तुम्हाला देतो, तुम्ही लॉजिक लावायचं आणि मला सांगायचं आहे. ओके, चला होमवर्कला एक्झाम्पल याच्यात tan 18 degree plus tan 27 plus tan 18 into tan 27 equals to what? Tan 40 degree plus tan 60 degree plus tan 80 is equals to tan 40 plus into tan 60 into tan 80. Tan 65 is equals to tan 25 plus 2 times of tan 40. Tan 50 is equals to tan 40 plus 2 times of tan 10. या दोन एक्झाम्पलचं लॉजिक सांगून देतो, या दोघं एक्झाम्पल्स. ओके.
याच्यात काही तुम्ही मोठा अँगल आहे तो स्प्लिट करून नाही होत, कारण 60 प्लस 40 इज 100. ओके, कॅन नॉट रिटन इन टर्म्स ऑफ 80. 60 आणि 40 मध्ये लिहिता येईल का 80? नाही. मग तुम्हाला 120 कॅन बी स्प्लिट इन 2 टर्म्स, 40 प्लस 80. बरोबर, ज्यावेळेला तुम्ही 40 प्लस 80 करतात, व्हॅल्यू पुट करतात, ओके, 120 इज इक्वल्स टू 80 प्लस 40. पण हा जो आहे याला मला स्प्लिट करता येईल. 180 मायनस 120 अलर्ट अँगल काय वापरता येईल? अलर्ट अँगल वापरता येईल. कसा वापरता येईल तो बघा. नाव इथे दोघं बाजूला मी टॅन वापरला. टॅन 120 इज इक्वल्स टू टॅन 80 प्लस 40. हा रेग्युलरली आपला चालेल. 40, 80, टॅन ए प्लस बी रेग्युलरली चालेल. पण दॅट कॅन बी स्प्लिट ॲज लाईक दॅट. टॅन 180 मायनस 120 इक्वल्स टू व्हॅल्यू सांगा. आपल्याला इथे 60. अरे व्हॅल्यू सबट्रॅक्शन ने विचारली. टॅन 180 मायनस 60 विचारला. याची व्हॅल्यू सांगा. 180 कुठे आहे? हा अलाइड अँगल आहे का? अलाइड अँगल आहे का? कोणते कोणते असतात अलाइड अँगल? अलाइड अँगल कोणते? π/2, पाय. यांचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मधले अँगल कोण असतात? अलाइड अँगल. 180 ना, पाय मायनस दिलाय सबट्रॅक्शन मध्ये. कुठला क्वाड्रंट आहे? सेकंड. कुठे आला 180? कुठे आला? मग टॅन एक्स ऍक्सिस वरच्या व्हॅल्यू काय असतात? साईनचा साईन होतो, कॉसचा कॉस होतो, टॅनचा टॅनच होणार. बरोबर, म्हणजे टॅन 60. पण सेकंड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? म्हणजे टॅन 120 इज मायनस टॅन 60. टॅन 120 इज मायनस टॅन 60. कळतंय? मग काय रेग्युलरली स्प्लिट करत जा ऑटोमॅटिकली. टॅन 60 लागला, टॅन 80 येतोय, टॅन 40 येतोय, टॅन 60 पण येतोय. आता बघा आता तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचं. मी फक्त हिंट दिली काय करू शकता. बरोबर, याच्यातलं एक एक्झाम्पलची हिंट देतो. दोघांपैकी दोघांचा फॉर्मॅट सेम आहे, पण दोघांची हिंट मी देऊन देतोय. काय करायचं लक्षात घ्या. परत 50 आहे. 50 ला लिहिता येतं 10 प्लस 40 मध्ये. कसं लिहिता येणार? 10 प्लस 40, 50 इज इक्वल्स टू 10 प्लस 40. ओके, दोघं बाजूंना टॅन अप्लाय केला. पुढे टॅन अप्लाय केल्यावर पुढे काय करू? झालं प्रूफ? नाही. मग करायचं काय सांगा? दोघं बाजूंना टॅन अप्लाय करू. बरं, टॅन अप्लाय केला. मग टॅन 50 इज इक्वल्स टू टॅन. बरं, पुढे टॅन 50 जसा तसा. पुढे टॅन 10 प्लस टॅन 40. बरोबर, पुढे इकडे घेऊ. बरं, पुढे टॅन 50 ब्रॅकेट 1 मायनस टॅन 10 इंटू टॅन इक्वल्स टू टॅन 40. बरं, ते प्रॉडक्ट सारखं होऊन जाईल. मग याच्यासारखं दिसायला लागेल ते. पण आपल्याला पाहिजे काय? लक्षात घ्या, मला हे नकोय ऍडजस्टमेंट, मला ही नकोय ना. तिघांची ऍडिशन आणि इकडे प्रॉडक्ट. इथे जर सॉल्व्ह केलं तर इकडे ऍडिशन मिळेल, बरोबर, इकडे प्रॉडक्ट मिळेल. मग असं चालेल का? नाही, मला ऍडजस्टमेंट वेगळी आहे. इथे 25 पण 40 पण आहे, 10 पण आहे. 2 टाइम्स ऑफ 10 tan 10 डिग्री. करायचं का? सांगा. कोण सांगतंय ऍडजस्टमेंट? कोण सांगतंय ऍडजस्टमेंट? मल्टिप्लाय करू. ओके, याला जसंच तसं होतं, कारण 40 आणि 2 टाइम्स ऑफ टॅन ॲज इट इज राहणार. जसंच तसं होतं. बरं, याला मल्टिप्लाय करा. टॅन 50
बरोबर इक्वल्स टू tan 10 प्लस tan तेच मिळून जातं. मला यांच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट करायची तिघांमध्ये प्रॉपर ऍडजस्टमेंट करायची. मला इथे कधी हा जो tan 10 डिग्रीना तसा तसा ठेवायचा, पण मला या 50चं आणि 40चं रिलेशन घ्यायचं. हां मला एवढं माहिती की 50 प्लस 40 किती होतं 90 होतं. मग रिलेशन काहीतरी वापरते, एकमेकांचं रिलेशन मला वापरते. एक तर 40ला tan 50 मध्ये कन्वर्ट करा, एक तर 50ला tan 40 मध्ये कन्वर्ट करा. करता येतं कन्वर्ट. कसं कन्वर्ट करता येतं? कोणाला कन्वर्ट करू? याला करू का tan 40 मध्ये करू किंवा कॉट मध्ये नाही, कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके ना, कारण 90 टॅनचा कॉट मध्ये झाला. अलाइंड अँगल वापरतोय. काय वापरतोय? tan 90 मायनस 40 किती होतो? नाही तर मग 40 ला लिहा 50 मायनस 90 मायनस 50, 90 मायनस 50 40 होतो. बरोबर. एक तर याला कन्वर्ट करा, एक तर याला कन्वर्ट करा. मला tan 10 डिग्रीचं काही अडचण नाही, मला तो पाहिजे उलट. ओके ना, बघा tan 10 जसाच तसा आणि tan 40 पण जसाच तसा इक्वल्स टू tan 10 प्लस tan 40. ओके, दिस व्हॅल्यू बिकम्स फर्स्ट क्वाड्रंट आहे 90 मायनस 40 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. 90 मायनस 40 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. पण 90 कुठं आहे? मग टॅनचा काय होणार? कॉट झालं tan 50 कॉट 40. थिटा किती आहे? 40 इंटू tan इक्वल्स टू tan प्लस tan. बरोबर. पुढे cot 40 इंटू tan 40, tan थिटा इंटू cot थिटा. काय तो? काय असतो? नक्की का? का बरं? रेसिप्रोकल असतो. tan थिटा व्हॉट इज cot थिटा इज 1 अपॉन tan थिटा. दॅट्स tan थिटा गेट कॅन्सल इक्वल्स टू 1. इनवर्स रिलेशन कुठे गेले? सुचेल कसं रे तुम्हाला? सुचेल कसं? प्रोडक्ट काय करतो दोघांचा? पूर्ण कोण? tan 50 मायनस इक्वल्स टू tan 10 प्लस tan. हा tan 10 तिकडे जाताना tan 10 प्लस tan 10 प्लस tan 40 इक्वल टू काय राहिलं याच्यावर? व्यवस्थित जरा विचार करायचा, लॉजिक लावायचा. मला ह्याच्यावर हे पण मिळतं, तेच मिळवलंय. मला मिळवताना तुम्ही तेच मिळवून ठेवलं असतं. एवढं नाही, आपल्याला काय पाहिजे याच्याकडे लक्षात ठेवा. कळतंय? रिलेशन याच्यातही तेच आहे. 65 कॅल्क्युलेटेड as 40 प्लस 25. बरोबर. परत तिथे स्प्लिटिंग करावं लागेल 40 आणि 25 मध्ये. दोघांमध्ये रिलेशन झालं की त्यावेळेला परत ऍडजस्टमेंट होऊन जाते. कळतंय? मला हे एक्झाम्पल सॉल्व्ह पाहिजे तर मी हिंट दिलेलं आहे त्याच्यात. ओके, पुढे अलाइंड अँगल्स वापरायचे. अलाइंड अँगलचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करायचे. चला अलाइंड अँगल रीड करायचे पटकन. अलाइंड अँगल रीड करायचे सर्व. कोणत्या ऍक्सिसवर कोणता होता? क्वेश्चन चेंज होईल. आपला क्वेश्चन नंबर काय? क्वेश्चन नंबर 6.
ना एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला अलाइड अँगल काढले त्यावेळेला 4 ऍक्सिस म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह धरून 4 ऍक्सिस वरच्या आपण व्हॅल्यूज काढल्या होत्या. क्वाड्रंगल अँगल काढले होते π/2 पाय. हां, आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून अशी की 2π च्या मल्टिपल मध्ये जे पण येतील त्यांच्या व्हॅल्यू इटसेल्फ सारख्या येतात परत म्हणजे तुम्ही 2π ची जी व्हॅल्यू असेल तीच 4π ची असेल, बरोबर ना. 360 ची जी व्हॅल्यू असेल तीच 720 ची असेल, तीच 6π ची असेल, तीच 6π. म्हणजे तुम्ही लिहिताना 2π मायनस थिटा, सॉरी 2π मायनस 2π प्लस किंवा 2π मायनस व्हॅल्यू जरी लिहिल्या तरी त्या व्हॅल्यूज कशा असतील, सेम असतील. लक्षात घ्या, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये दोघांमध्ये सारख्या व्हॅल्यू मिळणार. जी 2π ची असेल तीच 4π ची असू शकेल. म्हणजे 720 मायनस 720 प्लस सारखीच राहणार 1040 6π. लक्ष जर इकडे 6π म्हणजे 1040. 1040 च्या ऍडिशन मध्ये म्हणजे 6π मायनस थिटा 6π प्लस थिटा. जसा 2π मायनस थिटा 2π प्लस थिटा आहे त्यांच्यासाठी सेम राहणार. म्हणजे पुढे इथून पुढचे सेम राहणार. कोणासाठी फक्त 360, कारण रोटेशन नाही. पहिलं रोटेशन 2π चं, दुसरं तिसरं व्हॅल्यू सारख्याच राहणार. 0चं आणि 2π च्या व्हॅल्यू सारख्या आहेत. 0च्या आणि 2π च्या व्हॅल्यू सारख्या आहेत. तशाच 2π च्या आणि 4π च्या सारख्या आहेत. हा, तसं इकडच्यांसाठी नाही होत. कोणासाठी होईल फक्त 2π च्या मल्टिपल मध्ये 2π 4π 6π 8π 10π 12π, बरोबर ना. यांच्यासाठी होतं, बरोबर ना. म्हणजे कन्फ्युज नाही व्हायचं. मग जर 360 च्या पुढे गेला मग काय करायचं, 360 च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला यांचा वापर स्पेसिफिकली करता येतो. कळतंय. आणि कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे डोक्यात. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या, कारण त्याच्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह थर्ड जाणार नाही, बरोबर ना. साईन आपल्याला त्याच्याशिवाय कळतील का, अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये कळेल का, नाही कळणार, बरोबर. मग त्या क्वाड्रंट मध्ये कोणत्या जातोय हे आपल्याला समजायला पाहिजे, बरोबर. ओके, नाव मग आपले अलाइड अँगल जर विचारात घेतले तर व्यवस्थित समजून घ्या फक्त काय सांगतात. π/2 मायनस थिटा गेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, π/2 प्लस थिटा, π मायनस थिटा, π प्लस थिटा, 3π/2 मायनस थिटा, 3π/2 प्लस थिटा, 2π मायनस थिटा, 4π मायनस थिटा, 4π मायनस थिटा, 6π मायनस थिटा, 8π मायनस थिटा, 10π मायनस थिटा. पुढचे जेवढे पण येतील तेवढे पण, बरोबर. आणि प्लस मध्ये घेतले ते सगळे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट म्हणण्यापेक्षा ते चालवलं रोटेशन मोस्ट ऑफ तरी पहिल्या याच्यातच ऍडजस्ट होऊन जातं. सॉल्व्ह करायला गेलं की ऑटोमॅटिकली, बरोबर ना. परत एकदा सांगतो, एक्स ऍक्सिस वरचे जेवढे अलाइड अँगल असतात, जेवढेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढायला लावले असतील तेवढ्यांसाठी व्हॅल्यूज एक्स ऍक्सिस वरचे 2 अलाइड अँगल, एक पाय आणि दुसरा आता हे नंतर ऍड झाले. ओके ना, पाय आणि 2π. सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू 6 सेल्फ येतात. काय येतात, इक्सेल्फ. दोघं ठिकाणी साइनचा काय होतो, कॉसचा, टॅनचा, कॉटचा, सेकचा, कोसेकचा, बरोबर. फक्त साइन कुठल्या, क्वाड्रंट कुठल्या, बरोबर. ओके, वाय ऍक्सिस वर आलो. वाय ऍक्सिस वरचे 2 अलाइड अँगल, π/2 मायनस π/2 प्लस 3π/2 मायनस 3π/2, बरोबर. वाय ऍक्सिस वर साइनचा वाइस वर्सा, कॉसचा, टॅनचा, कॉटचा, सेकचा, कोसेकचा, 2 पेअर वाईज साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांची पेअरिंग होतं, बरोबर. आणि परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वाड्रंट वाईज. समजतंय. ओके, नेक्स्ट व्हॅल्यू कोणती ती बघा. क्वेश्चन नंबर 6 आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. पहिला क्वेश्चन आहे साइन 690 डिग्री. साइन 690 डिग्री. चला लक्ष द्या, इकडे नंतर सॉल्व्ह करत बसा.
सांगा बरं आता काय करू याच्यात, काय करायला पाहिजे? पहिले तर सांगा कुठल्या क्वाड्रंटमध्ये, कोणाच्या जवळ, कुठल्या अलाइड अँगलच्या जवळ, कुठल्या क्वाड्रंटल अँगलच्या जवळ आहे? π/2, पाय 270 की मग 360? हा अजून एक मल्टिपल लक्षात राहू द्या, 360 चे मल्टिपल लक्षात राहू द्या. पहिला 360, दुसरा 720, म्हणजे पटकन आन्सर डोक्यात क्लिक होऊन जातं लगेच. नंतर पुढचा याला लिहिताना 1 × 360 लिहा, याला 2 × 360, याला 3 × 360. हे आपण असं लिहिलं तरी चालेल ना. पाय 2 पाय हा 4 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय असं लिहिलं तरी चालेल, बरोबर ना. मग आता तुम्ही सांगायचं कोणाच्या जवळ आहे, कोणाच्या जवळ आहे? 4 पायच्या म्हणजे 720च्या जवळ आहे. म्हणजे याला लिहिताना असं लिहिलं चालेल का, sin 720 - 30. बघा sin 720. ऍक्च्युली मला काय करायचं माहिती का, सगळ्यांना रिड्यूस करून पहिल्या क्वार्टर मध्ये घेऊन यायचं. कोणालाही कुठेही राहू द्या, कुठल्याही क्वार्टर मध्ये राहू द्या, त्याला उचलायचं आणि कुठे घेऊन यायचं, फर्स्ट मध्ये. आणि मग फर्स्ट मधल्या 0 to 90 मधल्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला लागते. कुठल्या व्हॅल्यूज? 0 to 90 मध्ये. 0 to 90 मधल्या व्हॅल्यू तोंडी पाठवायची. ओके ना. मग sin 720 - 30 मी आता सांगितलं होतं, 4 पाय मायनस असू द्या 2 पायची व्हॅल्यू किंवा 4 पायची व्हॅल्यू काय राहणार, सेम राहणार. 2 पाय मायनस थीटाची व्हॅल्यू आणि 4 पाय मायनस थीटाची व्हॅल्यू सेम. मग आता मला सांगा 720 कुठे आहे, ऍक्सिस एक्स ऍक्सिस वर. मग साइनचा काय होणार, साइन असणार, बरोबर. sin 30 झाला, व्हॅल्यू निघाली. पण साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? 720 - 30 कुठला क्वाड्रंट आहे, मायनस आहे ना, फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थ मध्ये साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह. तर sin 30 ची व्हॅल्यू 1/, sin 6 times is 1/, -1/. नेक्स्ट पुढचा बघा, सांगा बरं पटकन कोणाच्या जवळ आहे हा, 360 प्लस किती करू, तो कुठे काय जाईल, 360 प्लस 720 540 कुठे येतो तो, y ऍक्सिस की y ऍक्सिस. बरं अजून लिहिशील कसं मला ते सांग. sin 540 - 45 बरोबर. ओके 540 हा अलाइड अँगल आहे, 540 बरोबर ना. कसा काय अलाइड अँगल, 270 360 450 450 ना, लक्षात घ्या 450 लक्षात घ्या. काय सांगतोय 450 मध्ये किती ऍड केलेत, 45. तेव्हा मला कोण मिळाला, कुठे आला तो, सेकंड क्वाड्रंट मध्ये, बरोबर. सेकंड क्वाड्रंट मध्ये कसा लिहिणार, 450 प्लस 45. आता मला सांगा 360 प्लस 180 केला, 360 प्लस 180 किती येतो, 540. मग हा कुठे आला, y की x? अरे साधा सोपं विचार करा, 360 प्लस 135. 360 प्लस 135. कसं करायचं का, काहीच प्रॉब्लेम, आन्सर तेच मिळेल. डायरेक्ट जाण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जरी गेला, माहिती असलेल्या व्हॅल्यूमध्ये जरी गेला तरी काही हरकत नाही. फक्त एवढंच की आपल्याला ते नंतर कळतं, टप्प्याटप्प्याने कळतं, एकाच वेळी कळणार नाही. सांगा बरं पटकन. मग आता 360 कुठं आहे, अरे 360 कुठं आहे, कुठं आहे, मग साइनचा काय होईल, 360 प्लस आहे पॉझिटिव्ह 135 बरोबर. आता याला परत अलाइड अँगल वापरा. सांगा आता अलाइड अँगल वापरून, sin 180 - 45. 180 म्हणजे 540च्या जवळ आलं होतं, बरोबर ना. आधी 360 अधिक 180 केलं असतं तरी ते झालं असतं, बरोबर. मग 180 - 45 सांगा, sin 180 कुठे आहे,
मग साईनचा काय होईल साइन 45 मग साइन 180 मायनस 45 क्वाड्रंट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह साइन 45 बरोबर आधी तेच मिळालं असतं आधी तेच मिळालं असतं डायरेक्टली काढायला गेलं पण टप्प्याटप्प्याने काढलं की अजून बेटर होतं ओके लवकर कळेल याचा मीनिंग कळतोय ठीक आहे बाकीचे एक्झाम्पल आपण उद्या बघू तसं ओके एवढे लिहून घ्या बाकीचे एक्झाम्पल कंटिन्यू करू लास्ट टाइम काय एक्झाम्पल्स रिलेटेड टू अलाइड अँगलच्या रिलेटेड एक्झाम्पल झाले बरोबर आणि किती एक्झाम्पल झाले दोन एक्झाम्पल सांगितले बरोबर ना एक लक्षात घ्या अलाइड अँगलचा वापर करताना आपण त्यांना रिड्यूस करत कट करत होतो कुठपर्यंत फर्स्ट क्वाड्रंटपर्यंत आणि मग त्याला यूज करत असतो फक्त एवढं लक्षात राहू द्या की मल्टिपल्स ऑफ 90 डिग्रीज असताना तो कुठल्या ॲक्सिसवर येतो कोणाच्या जवळ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस कोणाच्या जवळ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस येतोय निगेटिव्ह येतोय पण मल्टिपल्स ऑफ 360 केलं तर पटापट आन्सर मिळतं जर 360च्या पुढे गेलं अगोदर मल्टिपल्स ऑफ 360 घ्या नंतर मग बाकीचा पार्ट ऑफ आपल्याला रिड्यूस करता येईल कळतंय ओके चला एक्झाम्पल्स कंटिन्यू करा लास्ट एक्झाम्पल काय झालंय काय साइन 490 झालंय साइन 490 दुसरं एक्झाम्पल आय थिंक इथंच झालं याच्या रिलेटेड कंपाऊंड रिलेटेड साइन 120 डिग्री थर्ड एक्झाम्पल साइन 120 डिग्री कोणाच्या ॲडिशन कोणाच्या सबट्रॅक्शन मध्ये लिहित आहे दोन पद्धतीने लिहित आहे एकच नाही दोन वेळ बरोबर कोणाच्या जवळ आहे 90 60च्या आसपास पण लिहित आहे 180च्या आसपास बरोबर सेकंड क्वाड्रंट कुठला सेकंड पण साइन आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह म्हणजे व्हॅल्यू मिळताना मला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते आता साइन 120 मध्ये ऑब्वियसली सेकंड क्वाड्रंट देन वी हॅव टू रिटर्न एज 180 मायनस ॲज वेल ॲज 90 प्लस बरोबर सेकंड मध्ये ना सेकंड मध्ये दोन पॉसिबिलिटी डोक्यात एकच ठेवायचं पाय मायनस आणि पाय बाय 2 प्लस बरोबर सेकंड क्वाड्रंट मधल्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या लिहिताना या दोन पद्धतीने मला डिराईव्ह करता येऊ शकतं इकडे पाय प्लस आणि इकडे 3 पाय बाय 2 मायनस म्हणजे थर्ड क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यूज आपण या दोन पद्धतीने लिहू शकतो फोर्थ मधल्या व्हॅल्यूज 3 पाय बाय 2 प्लस अँड 2 पाय आणि 2 पाय प्लस गेला तर आपल्याला रोटेशन घेता येतं पूर्ण रोटेशन 2 पाय 4 पाय 6 पाय 8 पाय 10 पाय दॅट्स वन इज सिमिलर व्हॅल्यूज असतात ओके ह्या व्यवस्थित व्हॅल्यू लक्षात ठेवायचं ओके फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जास्त करून आपण पाय बाय 2 मायनस ते येतोच त्यात काय विषयच नाही पाय बाय 2 मायनस मग आपण 0 to 90 मधल्या व्हॅल्यू कशाला काढल्या बरोबर पाय बाय 2 मायनस लिहितच नाही पाय बाय 2 मायनस लिहितो का नाही लिहित का बरं नाही लिहित कारण आपण व्हॅल्यू काढलेलं आहे 0 to 90 मधल्या व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला माहिती आहे ओके नाव मग याला लिहिताना कसं लिहू सांगा 90 प्लस 90 म्हणजे 90 कुठे येतो वाय ऍक्सिस चा लाईन आहे बरोबर आहे साइनचा काय होणार कॉस 30 आणि साइन आहे 90 प्लस 30 ऑब्वियसली सेकंड क्वाड्रंट आहे पॉझिटिव्ह आहे cos 30 what is the value of cos 30 sin positive आहे सेकंड मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू रूट 3 अपॉन बरोबर नेक्स्ट cos 315 डिग्री चला सांगा पटापट कोणाच्या जवळ आहे क्वाड्रंट बघा अगोदर कोणता आहे क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट ऑब्वियस 270 to 360 च्या मध्ये म्हणजे फोर्थ क्वाड्रंट बरोबर मग लिहिताना दोन पद्धतीने
एक तर 2 पाय, एक तर कोणाच्या पद्धतीने लिहू? 3 पाय बाय 2. लिहिताना 3 व्हॅल्यूमध्ये लिहिले तर बेटर. 3 व्हॅल्यू कोणत्या कोणत्या? 90 180 प्लस 180 मायनस किंवा 360 360 प्लस. ओके, ह्या दोघांच्या आणि ह्या तिसरा, ह्या तिघांच्या फॉर्म मध्ये लिहितो तो पटकन आन्सर मिळतो, कारण कॉसचा कॉस होतो, साईनचा साईन होतो, पटापट आन्सर मिळतो. बरोबर, लिहिलं तर बेटर होतं. मग कसं लिहू सांगा आता? 360 मायनस 45. 360 मायनस 45 इज 310. बरोबर, 360 आहे. कुठं आहे? 360 एक्स ॲक्सिस. मग कॉस ऑब्विसली फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्हचा काही संबंध नाही. मग काय येणार? तो कॉस 45. दॅट्स कॉस 45 इज कोणतं आहे? फिफ्थ वन. बघा बघा, कॉस 930. कॉस 930 लक्षात घ्या. मी काल मल्टिपल्स लिहायला लावले होते. कोणते मल्टिपल्स? 360 चा मल्टिपल्स कोणाच्या जवळ येतो? बरोबर, कोणते कोणते येतात बघा बरं. 360 720 1080. ओके, म्हणजे हा कोण असतो? 2 पाय. हा कोण असतो? हा कोण असतो? 6 पाय. आता मला सांगा कोणाच्या जवळ आहे 930? 720 च्या जवळ आहे. रोटेशन बघा, रोटेशन किती? रोटेशन किती रोटेशन आहे? 1080 मध्ये किती सबट्रॅक्ट केले म्हणजे मला 930 मिळेल? 1080 मध्ये 150. बरोबर, 150 केल्यानंतर मग आता सांगा काय करू? 720 प्लस घेऊ की 1080 मायनस घेऊ? म्हणजे 720 म्हणजे दुसरं रोटेशन आहे, 1080 म्हणजे तिसरं रोटेशन आहे. मग तिसरं रोटेशन घेऊन मग सबट्रॅक्ट करू की दुसरं रोटेशन घेऊन मग ऍड करू? बरोबर ना. मग दुसरं एक रोटेशन झालं 360चं, दुसरं रोटेशन झालं 720चं. बरोबर, 720 प्लस केला किती करू? 720 प्लस म्हणजे मला 930 मिळतील. 720 मध्ये किती ऍड करू? 210. नक्की 210 घेतला तर कुठेही बरं? 720 नंतर थर्ड मध्ये इथे येईल, इकडे येईल. बरोबर, मग हा इथे येणार, इकडे आला, इथे मिळणार. बरोबर, आणि जर मी 1080 घेतला आणि सबट्रॅक्ट केला 150, हा एवढा 150 आहे का बघा बरं? बरोबर ना. 210 इकडनं, इकडनं 150. बरोबर, 1080 साठी. मग काय करू? 1080 मायनस करू 150 की मग 720 प्लस 210 करू? चालेल. 2 पाय मायनस 2 पाय प्लस, त्यामुळे साईनचा साईन कॉसचा कॉस होतो. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑब्विसली थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह राहणार. बरोबर, मग आता व्यवस्थित बघा. दॅट कॅन बी रिटन ॲज कॉस 1080 मायनस 150. बरोबर, 1000 मायनस जस्ट टूक लाईक 2 पाय मायनस थिटा. 2 पाय मायनस थिटा काय येतो? 2 पाय मायनस थिटा. 2 पाय कॉसचा कॉस. आता 2 पाय मायनस थिटा क्वाड्रंट आपण ऑब्विसली 2 पाय मायनस थिटा साठी कोणता घेतो? फोर्थ घेतो. फोर्थ घेतो ना, जस्ट लाईक दॅट. ओके, 2 पाय मायनस थिटा. मग ऑब्विसली पॉझिटिव्ह का निगेटिव्ह फोर्थ मध्ये? कॉस पॉझिटिव्ह, कॉस 150. पॉझिटिव्ह कॉस 150. आता परत रिड्यूस करायला, रिड्यूस करा. चला सांगा पटकन. कॉस 180 मायनस 30. सांगा वर पुढे मग. 180 मायनस 30. 180 कुठे आहे? एक्स ऍक्सिस वर. कुठे आहे? एक्स ऍक्सिस वर. मग मला सांगा आता एक्स ऍक्सिस वर एक कॉसचा कॉस 180 मायनस 30 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. बरोबर, तर सेकंड क्वाड्रंट साठी सांगा मला. चला, मायनस कॉस 30 इज इक्वल्स टू झालं याच्याने. आणि जर सपोज मी 720 प्लस केला असता इक्वल टू कॉस 720 प्लस 210. 720 परत 2 पाय प्लस थिटा. 2 पाय प्लस थिटा म्हणजे ऑब्विसली 2 पाय 4 पाय, सॉरी 4 पाय प्लस थिटा. 2 पाय 4 प्लस 6 पाय, यांच्या व्हॅल्यू परत त्याच येतात, सेम राहणार. ओके, 2 पायची व्हॅल्यू तशी 4 पायची पण आणि 6 पायची. हा 4 पाय प्लस थिटा म्हणजे कॉस 210.
बरोबर. कॅन बी रिटन ॲज कॉस 180 प्लस 30 सेम आहे. बरोबर. परत कुठला क्वाड्रंट आहे? थर्ड. बरोबर का? नक्की बघा. मग कॉसचा काय होणार? मग कॉस 30 तो कसं भेटेल? तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीने दोघं वेळे सांगतात. तुम्हाला ज्या वेळे करता येईल त्या समजतंय. नेक्स्ट मेथड 6 नंबर tan 225. चला सांगा बरं पटकन. tan 225 कॅन बी रिटन ॲज सांगा पटकन. दॅट्स नॉट वन वे ऑब्विसली. कुठला क्वाड्रंट आहे? थर्ड. मग लिहिताना दोन वे. एक तर पाय प्लस थिटा करा, एक तर ओके. मग ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ क्वाड्रंट. मग 225 कॅन बी रिटन ॲज tan 180 प्लस 45 किंवा 270 मायनस 45 सारखंच पडतंय. ओके. मग आता tan आहे. कुठला क्वाड्रंट आहे? थर्ड मध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. 180 आहे. एक्स ऍक्सिस वर आहे. टॅनचा टॅन. मग tan 45. टॅनचा टॅन का आला? एक्स ऍक्सिस वर चाललेला. बरोबर. पॉझिटिव्ह का आला? थर्ड क्वाड्रंट मध्ये. देन 1 कळतंय? या पुढच्या अजून आले तुम्हाला तिथं तुम्ही डिराईव्ह करायचं. मग बाकी चला. कॉट 300 ची व्हॅल्यू काय आली? तर कॉट 300 360 मायनस 60. बरोबर. ओके. 360 मायनस घ्यायचं 270 प्लस 30 तर हीच आहे. ओके. जस्ट कॉस्ट कॉट घेतलाय त्यामुळे ऑब्वियसली 360 एक्स ऍक्सिस वर आहे. कॉटचा एक्स ऍक्सिस वर आहे. हा जर तुम्ही 270 मायनस घेतला तर टॅन. ओके ना. आणि क्वाड्रंट कुठला आहे? फोर्थ. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह ना. मायनस कॉट 60. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉट 60? मायनस 1/√. बरोबर. ही व्हॅल्यूज माहिती पाहिजे. टेबल 0 to 90 मधल्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. ओके. नाव कोसेक 780 कोसेक 720 प्लस 60. आता ऑब्विसली 720 म्हणजे 2 पाय 4 पाय 2 पाय प्लस सेम राहणार. बरोबर. एक्स ऍक्सिस वर आहे. कोसेकचा कोसेक आणि पॉझिटिव्ह कोसेक 60. आता कोसेक 60 2/√3. सेक 240 270 मायनस 30. बरोबर. किंवा 180 प्लस 60. बरोबर. दोघं पद्धतीने. बरोबर. सांगा पुढे. 270 कुठे आहे? वाय ऍक्सिस वर आहे. कोसेकचा काय होणार? कोसेक 30. आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. नक्की प्लस निगेटिव्ह. कोसेक 30 2 आहे ना. बरोबर आहे का? कोसेक 30 is 2. बरोबर आहे का? की नाही आला? पुढे tan 13 π/3. आधी याला रॅडियनच्या डिग्री मध्ये घेऊन घ्या. जे तुम्हाला दिसत आहेत त्या रॅडियन मध्ये ते डिग्री मध्ये कन्वर्ट करून मग सॉल्व्ह करायचं. ओके. आता 13 π/3 रॅडियन मध्ये डिग्री सांगितलं. बरोबर. पुढे तर 780. बरोबर. then can be written as tan 780. Thus tan 720 plus 60. Thus tan x axis वर आहे. 720 कुठे आहे? x axis वर. मग x axis वर असल्यामुळे tan चा tanच आणि पॉझिटिव्ह tan 60. What is tan 60? √3. बरोबर. पुढे tan 840. अरे सांगा बसू नका. नाही आले तर पुढे काही नाही बरं का. शेवटचे एक्झाम्पल आहे. आलं अँगल मध्ये
हे झालं का पुढचं मेथड चालू होत नाही. लक्षात राहू द्या. tan 720 plus 120 that can be written as tan 120 कारण x axis वर tan चा tan आला ना बरोबर. पण 120 can be written as 90 plus 30 सारखंच आहे काही चेंज नाही. ओके 90 ऑब्वियसली tan y axis वर tan चा cot 30. आता क्वाड्रंट कुठला आहे सेकंड पॉझिटिव्ह का निगेटिव्ह that's minus cot 30. What is cot 30? Minus root 3. That's minus root 3. बरोबर. काय वेगळं काय करतो बरोबर. कमी करत 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 मल्टिपल्स ऑफ 90 डिग्री मध्ये लिहितो आणि रिड्यूस करत चालतो. 5 sec 5 10. करे पटकन गणपतीचा घर बसलाय आवरला पटापट. sec हाँ 360 plus 150 that's 2 pi plus 150 2 pi plus बरोबर. म्हणजे 360 x axis वर sec चा secच होणार आणि पॉझिटिव्ह sec 150 that can be written as sec 180 minus 30. मग sec काय सांगा बरं पटकन. 180 again on x axis. ओके sec 30 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. हाँ क्वाड्रंट कुठला आहे सेकंड म्हणजे तो मायनस मध्ये इक्वल्स टू -2 upon √3 that's -2 upon √3 cot 585. हाँ सांगा 225 360 plus 225. ओके 360 आहे x axis वर cot चा cotच cot 225 आणि ऑब्वियसली 360 प्लस असला की पॉझिटिव्ह होणार. कॅन बी रिटन ॲज cot 180 प्लस 45. जास्तीत जास्त 2 स्टेप होणार त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही होणार. 2 एक टप्पा मल्टिपल्स ऑफ 360 मध्ये असेल आणि दुसरा जो 360 च्या आतमध्ये दॅट्स फायनल. ओके 2 टप्प्यांशिवाय दुसरे नाही होणार. मग पुढे 180 प्लस कॉटचा कॉटस कॉट 45 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. क्वाड्रंट कुठला आहे थर्ड मध्ये कॉट पॉझिटिव्ह असते देन 1 कॉट 45 इज 1 पॉझिटिव्ह 1 कळतंय. ओके हा अजून एक महत्त्वाची गोष्ट निगेटिव्ह अँगल आले तर काय करायचं. निगेटिव्ह अँगल आले तर काय करायचं. काय करणार सांगा. काय करणार आपल्याकडे माहिती आहे साइन मायनस थिटा काय असतो कॉस मायनस थिटा काय असतो कॉस थिटा. मायनस साइन बाहेर निघत नाही. कॉस मध्ये अँगल मध्ये निगेटिव्ह किती युद्ध त्याला काही फरक पडणार नाही. टॅन मायनस थिटा काय असतो काढलेत आपण निगेटिव्ह अँगल्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल बरोबर. पण निगेटिव्ह सुद्धा ऍडजस्ट करा. क्लॉकवाईज कशाला घेतात क्लॉकवाईज घेऊन आपल्याला व्हॅल्यू जरी आपल्याला माहिती असले तरी क्लॉकवाईज मध्ये पटकन व्हॅल्यू निघणार नाही. त्याच्यापेक्षा आपला निगेटिव्ह अँगलचा फॉर्म्युला आपला डायरेक्ट ऍक्सेप्ट करा. कॉट मायनस थिटा काढले सेक मायनस थिटा सेक मधून बाहेर निघत नाही आणि कोसेक मायनस कोसेक थिटा. निगेटिव्ह अँगल 2 यांच्यावर काम नाही करतात कोणते कॉस आणि सेक. बाकीचे मधून सर्वांमधून निगेटिव्ह बाहेर पडले. आता tan -690 मग लिहिताना असं लिहू का -tan 690. 690 कॅन बी रिटन ॲज मायनस तसा tan 720 -30. 720 मायनस आहे क्वाड्रंट कुठला येईल फोर्थ. मग tan पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह. हा निगेटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह. दॅट्स मायनस ऑफ मायनस tan 30. tan चा tanच का झाला 720 x ऍक्सिस वर 720 कुठे आहे x ऍक्सिस वर. tan चा tanच झाला पण क्वाड्रंट फोर्थ होता म्हणून tan चा निगेटिव्ह झाला. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. व्हॉट इज tan 30
निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं ते tan 30 1/1 बरोबर. आता क्लॉकवाईज बघून बघा वाटल्यास 690 tan -690 काढलाय टेबल आपण. पॉझिटिव्ह अँगल निगेटिव्ह अँगल हा चालाय का चेक करून घ्या एकदा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड मिळणार कसं व्हॅल्यू मिळणार 5π/3 कळतंय का काय करतोय समजतंय ना. साइन मायनस थिटा म्हणजे मायनस साइन 5π/3. व्हॉट इज 5π/3 in degree 300. ओके देन 300 सांगा मायनस साइन 300 डिग्री दॅट्स मायनस साइन 360 प्लस मायनस 60 चालेल. 360 मायनस 60 बरोबर. क्वाड्रंट फोर्थ मध्ये साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ऑलरेडी तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह काय जाईल म्हणजे 360 आहे साइनचा साइन आहे साइन 60 साइन 60 इज कळतंय. अगेन कळेल का आता इथे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह रेडियन कोणताही फॉर्म्युला अलर्ट अँगल वापरता आले पाहिजे. त्याच्यात विशेष काहीच नाही आहे कारण आपण ज्यावेळेला अलर्ट अँगल वापरतो त्यावेळेला अलर्ट अँगल्सला फॉर्म्युलेट करणं गरजेचं असतं. डोक्यात ठेवायचं जास्त आपल्याला 4 अँगल एक्स ॲक्सिसवर कोण वाय ॲक्सिसवर कोण क्वाड्रंट मधल्या साईन कोणत्या एवढंच डोक्यात त्याच्यात व्यतिरिक्त काहीच नाही. समजतंय ठीक आहे.